आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक आजारांना नागरिकांना सामोरं जावं लागतं। त्यात अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागतो। मात्र शिरूर तालुक्यातील डॉक्टरांनी धनुर्वातासारख्या आजाराने 19 दिवस व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णाला अथक प्रयत्नानंतर वाचवण्यात यश आलंय। अत्याधुनिक उपचारामुळे हे करणं शक्य झाल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं। सोमा टोपाने वय वर्ष 23 असं रुग्णाचं नाव असून तो धनुर्वात या आजाराने ग्रस्त होता। त्यामुळे त्याला शिरूर येथील श्री गणेशा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। रुग्णाला गंभीर अवस्थेत जानेवारी रोजी श्री गणेश हॉस्पिटल येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं। त्यावेळी नेमकं या रुग्णाला काय झालं याचं निदान होत नव्हतं। या आजाराने रुग्णाचे शरीर ताठरलेल्या अवस्थेत, कमरेखाली प्रचंड वेदना, तोंड उघडत नव्हते, परिणामी बोलता येत नव्हते, तसेच श्वास घेण्यास अडचणी येत होत्या। त्यामुळे अशी गंभीर स्वरूपात लक्षणे असताना रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र निदान होत नव्हते। यावेळी डॉक्टरांनी सर्व आवश्यक तपासण्या केल्यानंतर रुग्णास धनुर्वातमधील दुर्धर आजाराचे निदान झाले। या आजारामुळे संबंधित रुग्ण हा सलग 19 दिवस व्हेंटिलेटरवर उपचार घेत होता। जगेल की नाही याची शाश्वती नाही, मात्र प्रगत अत्याधुनिक उपचार तसे डॉक्टरांनी घेतलेले अथक परिश्रम यामुळे असाध्य आजारावर रुग्णाला योग्य उपचार देत तब्बल 19 दिवस व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णाला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलंय। याविषयी माहिती देताना डॉक्टर अखिलेश राजूरकर आणि संचालक डॉक्टर विशाल महाजन यांनी सांगितले की वैद्यकीय तंत्रज्ञान विकसित होत असताना संपूर्ण करिअरमध्ये अशा प्रकारचा रुग्ण प्रथम पाहावयास मिळालाय। त्यावर अचूक निदान, योग्य उपचार दिल्यामुळे दुर्मिळ आजारावर इलाज करता आला आहे। यासाठी हॉस्पिटलचे अतिदक्षता विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर सारंग पाठक, डॉक्टर सौरभ पाठक, डॉक्टर सागर केदारे, डॉक्टर अक्षय काळे, डॉक्टर संतोष पठारे, डॉक्टर अभय घोडेकर, डॉक्टर सुमित रोकडे, डॉक्टर शुभम घोडे, फिजिओथेरपिस्ट डॉक्टर पूनम केंदळे, सूरज खरात, शिल्पा झंजाड, शुभांगी गावडे, मोनिका गायकवाड, प्रेतिना मोची, आशिकेश शेळके, शीतल पोकळे, वैशाली पडवळ यांनी विशेष परिश्रम घेतले। धनुर्वात हा आजार अतिशय दुर्मिळ असा असून भारतात मागील वर्षी 58 रुग्णांची नोंद आढळून आली आहे, तर सन 2019 मध्ये जगभरात 73,000 रुग्ण सापडले असून त्यापैकी 48,000 रुग्ण दगावल्याची नोंद आहे। लहान मुले ते धनुर्वात लस न घेतलेले रुग्ण याची शिकार होत आहेत।